तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड ममद्या उर्फ मोहम्मद जमाल नदाफ याने टोळीतील साथीदारावर आर्थिक वादातूनच गोळीबार केल्याचं आज समोर आलंय। गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात काल रात्री 11च्या सुमारास हा गोळीबार झालाय। यात त्याच्याच टोळीतील सलीम मकबूल मुजावर हा गंभीर असून तो उपचार घेतोय। टोळीतील अंतर्गत वादाचा ऐन निवडणुकीत भडका उडाल्याने शहरात खळबळ माजली। दरम्यान या घटनेनंतर पसार झालेला गुंड ममद्या याला दानोळी येथे थरारक पाठलाग करत मुसक्या आवळण्यात आल्या। याच्यासह इम्रान असलम दानवडे, विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे आणि फारुख मुस्ताक नदाफ या तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले। LCB आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे याच्या आर्थिक कारणावरून तसेच जखमी सलीम मुजावर याने अजय माने समवेत असलेल्या संबंधाच्या कारणातून संशयित तिघांनी सलीम यास जीवे मारण्याचा कट रचला। काल रात्री 11च्या सुमारास ममद्या नदाफ, इम्रान दानवडे आणि पप्पू फाकडे हे तिघे 100 फुटी रस्त्यावरील सर्वधर्म चौकात गेले। सलीम मुजावर यास संशयित फारुख नदाफ याने फोन करून घराबाहेर बोलवले। तो बाहेर येताच आधीपासून तयारीत असणाऱ्या ममद्याने कमरेला लावलेलं पिस्तूल काढून सलीमच्या छातीत उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळीबार केलाय। यात सलीम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गंभीर जखमी झाला। गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली। त्यानंतर चौघांनीही घटनास्थळावरून पलायन केलं। गोळीबार झाल्याचं समजताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक ऋतू खोकर, सहायक अधीक्षक विमला M, निरीक्षक संजय मोरे, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचं पथक ममद्याच्या मागावर होतं। ते दानवळीत असल्याची माहिती मिळताच तातडीने पथक रवाना झालं। कुख्यात गुंड असल्याने पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली। त्याच्या घरात घुसून पोलिसांनी एंट्री केली। पोलीस पाहून ममद्या पळाला। पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या। जय हिंद। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली। काल दिनांक 14/11/2024 रोजी सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांच्यावर मोहम्मद नदाफ व त्याच्या साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी S विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। आमची वेगवेगळी पथके तयार करून LCB व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके आधीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार यातील मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे। या आरोपींमध्ये आहेत इम्रान दानवडे, विजय फाकडे आणि फारुख नदाफ। या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असल्याबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे। परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत। निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत। आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण 112 किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। कुणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये। सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। जय हिंद।